माहितच्या नाही उन्हानं मला न्यारच व्हायले आणि जरासं घरला गेले की 17-12 लाईट चालली इमानदारी सांगड मला डिपू उकळून फेकून द्या वाटायलाय. ये बघ भाऊ हे डिपू उकळे काहीच होत नाही तिकडे काय कर तू पावर असं उकळून फेकून दे तिथं सगळा दोष आहे. बालासाहेब एवढी मनाव घ्यायची काय गरज नाही रे मी काय खरंच डिपू उकळणार आहे का काय रे तसं करू नका आम्हाला लाईट वाजका उठायले मला आधीच काय सुधारण झाले नुसता घाम यायला घरात बसलं किती लाईट चालली होय. हो बा मी बी उन्हानं काढा पडायलो 7च्या 6 वाजता ऊन राहिले मरण माणूस या उन्हानं पुन्हा लाईट झाली घडीतच. खरंय मायला तू पहिल्यांदा लय गोंडच दिसत होतास रे आता न्यारा दिसायलाच बुरशेला आणि बालासाहेब कसा इतका पांढरा शिपट राहते रे लयच भारी दिसते हा कलाकारच आहे एक. हो भाऊ तुला माहिती मी पहिल्यांदा किती खात दिसत होतो ती गायला उन्हाच्या पाऱ्या सोडा लागायली चारा लागायले त्याच्याने मी बुरशेला दिसायलो. खरंय वजना तू पहिल्यांदा लय गोंड दिसत होतास रे पण तू काय मुळे काळा पडायलास माहितीये का ही लाईट चालली लाईटीमुळे तू घरी बसन झालास वन भिकाऱ्यावर हिंडायलास त्याच्यानं असा कुचळ डग दिसायलास. मात्र बालासाहेब हे पहिल्यापासून ई चित्र दिसते. भाऊ मी ऐकलं तुझ्या दोघांचं म्हणणं जाऊ द्या म्हणा काय म्हणायचं ते. तसं नाही रे वैजनाथ आम्ही उगा मजा करू आलो तुला खरं सांग का हे डिपूचे सगळे तार तोडतो रात्री बघ नाही तू उद्या चमकालास ना असा हिऱ्यावानी बघ मग लाईटच आणतो सगळी चला घरला. भाऊ मग तार तोडले लाईट कुठून आहे मी आणतो ना कशी आणायची ते